ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला शॉक बसेल की हे असं आहे. नो MRP कन्सेप्ट. इकडे व्हेज फूड नाहीये. हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? आज आपला विषय आहे कल्चरल शॉक्स फॉर इंडियन्स. आम्ही अमेरिकेत आल्यापासून आम्ही जे काही कल्चरल डिफरन्सेस बघितले ते मी आज एक्सप्लेन करणार आहे. सो ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला शॉक बसेल. असाच शॉक आम्हाला सुद्धा बसला की हे असं आहे अमेरिकेत. तर आपण डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिला मुद्दा मी घेईन तर तो स्मॉल टॉक्स और ग्रीट. तर ग्रीट करण्याचं कल्चर आहे अमेरिकेत. आपल्या इकडे कसं की नमस्कार किंवा नमस्ते असं सगळं आपण कुणीही भेटलं तर इंडियामध्ये आपण सहज म्हणतो नमस्कार. तर तसं इकडे आहे की हाय, हॅलो, हाऊ आर यू, व्हॉट्स गोइंग ऑन, असं सगळं छान विचारतात. म्हणजे कुणी पण असू दे, त्यासाठी ओळखच पाहिजे असं नाही. स्टार्टिंगला आल्यानंतर सवय नव्हती, पण आता मला सुद्धा सवय झाली की छान बोलावंसं वाटतं त्यांच्याशी सुद्धा आपल्याला. आणि एखाद दोन वाक्य बोलण्यात मला नाही वाटत काही वावगं आहे. छान पद्धत आहे इकडची. ग्रीट तर करतातच, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग किंवा गुड नाईट वगैरे, पण त्याचसोबत हाय, हॅलो किंवा मग एक दोन वाक्य बोलतील आपल्याला. सहज कुठेतरी भेटलं, तू छान दिसतेस किंवा तुझा ड्रेस छान आहे, त्यांच्या लँग्वेजमध्ये ते खूप छान कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात. सो असं बघितलं तर मला ही गोष्ट आवडली आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नो MRP कन्सेप्ट. तुम्हाला बघायला मिळेल की इंडियामध्ये, मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगेल, इंडियामध्ये आपला पार्लेजीचा बिस्किटचा पुडा आहे छोटा, तर त्याची MRP दिलेली असते मागे 10 रुपीज. तर तुम्ही कुठल्याही स्टोअरमध्ये जा, तुम्हाला तो 10 रुपयातच मिळेल. इथे तसं नाही आहे. इथे सपोज एखादा बिस्किटचा पुडा आहे तर त्याची किंमत तुम्हाला वॉलमार्टमध्ये वेगळी बघायला मिळेल, मग डॉलर ट्रीमध्ये वेगळी बघायला मिळेल, नंतर कॉस्कोमध्ये वेगळी बघायला मिळेल. इकडे MRP हा कन्सेप्टच नाहीये. कुठल्याच गोष्टीवर तुम्हाला MRP बघायला मिळणार नाही. तिसरा मुद्दा असा की इकडे व्हेज फूड नाहीये. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. इकडे व्हेजिटेरियन लोक खूप कमी आहेत, त्यामुळे व्हेज फूड अवेलेबल नाहीये. इथे 95% तुम्हाला नॉनव्हेज फूड बघायला मिळेल. अगदी साधं एक्झाम्पल द्यायचं तुम्हाला झालं तर मॅकडीमधलं, आपण जर मॅकडीमध्ये सांगितलं की आम्हाला चीज बर्गर पाहिजे, वी वॉन्ट चीज बर्गर, तर ते तुम्हाला बीफचा बर्गर देतील. आणि इंडियन कल्चरमध्ये बीफ खाणं म्हणजे पाप मानलं जातं. सो असं पाप आपल्याकडून होऊ नये म्हणून आपण खूप खात्रीशीरपणे, खूप व्यवस्थित तुम्हाला त्याचे इन्ग्रेडियंट्स बघून घ्यावे लागतात, चेक करावं लागतं की यात काही एग किंवा चिकन किंवा बीफ असं काही नाहीये ना. तर 100% जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना घरी खाण्याशिवाय ऑप्शन नाहीये. बिकॉज मॅकडी सारख्या फेमस ठिकाणी सुद्धा व्हेज फूड अवेलेबल नाहीये. मॅकडीमध्ये आपल्या इकडे इंडियामध्ये व्हेज ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तसे इकडे नाही आहेत. हे झालं एक एक्झाम्पल. पण सांगायचा विषय असा की व्हेजिटेरियनसाठी अमेरिकेत बाहेर खाणं नाहीये. त्यानंतरचा मुद्दा असा, इकडेचं पॉप्युलेशन अतिशय कमी आहे. सो इकडे तुम्हाला गर्दी अशी बघायला मिळणार नाही. मग आपल्याला कशी सवय असते इंडियात की रस्त्यात बाहेर पडल्याबरोबर किंवा आपल्या सोसायटीत बाहेर पडल्याबरोबर हाय, हॅलो, कशी येस, मग काय चाललं वगैरे, किंवा मग मुली भेटतात, बायका भेटतात आपल्याला, आपले फ्रेंड्स भेटतात आपल्याला, आपले रिलेटिव्ह सहजरित्या भेटून जातात रस्त्यात. तसं इथे नाहीये. इथे रोडवर तुम्ही बाहेर निघाल ना, कुठल्याही टाइमला निघा तुम्ही, विंटर किंवा कुठल्याही सीझनमध्ये निघा, तुम्हाला गर्दी असं कुठेच बघायला मिळणार नाही बिकॉज ऑफ लेस पॉप्युलेशन. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की इकडे तुम्हाला ट्रॅफिक बघायला मिळणार नाही. त्याचं एक कारण असंही असू शकतं की इकडे पॉप्युलेशन खूप कमी आहे, पण इकडचे रूल्स वगैरे, ट्रॅफिकचे रूल्स खूप चांगले आहेत, त्यामुळे तुम्हाला ट्रॅफिक की कुठेतरी खूप गाड्या जमा झाल्या आहेत असं तुम्हाला नाही बघायला मिळणार. त्यानंतरची गोष्ट अशी की इकडे हॉर्न सिस्टीम नाहीये. तुम्हाला हॉर्न वाजवणं अलाउड पण नाहीये आणि इकडे कोणी हॉर्न वाजवताना तुम्हाला दिसणार पण नाही, अनलेस अँड अंटिल तुम्हाला कुठली तरी इमर्जन्सी येत नाही किंवा ऍक्सिडेंटल सिच्युएशन क्रिएट होत नाहीये की नाही आता हॉर्न वाजवल्याशिवाय ऑप्शन नाहीये, तेव्हाच तुम्हाला अमेरिकेत हॉर्न वाजवलेला ऐकायला येईल. अदरवाईज तुम्हाला इथे हॉर्नचा आवाज येणार नाही. नंतरचा मुद्दा सांगायचा झाला तर पेडेस्ट्रियन्सला इकडे फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते, म्हणजे पायी चालणाऱ्या लोकांना फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते. तुम्ही जर कुठे शॉपिंगला वगैरे गेलात तर तुम्हाला दिसेल की सगळ्या साईडनं गाड्या जर येत असतील आणि आपण जर चालत जात असू
तर गाड्या इमिजिएटली थांबून जातात आपल्यासाठी. आपण जोपर्यंत रोड क्रॉस करत नाही किंवा आपण जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत गाड्या पुढे सरकणार सुद्धा नाहीत. हेच तुम्हाला सिग्नलवर पण बघायला मिळेल. सिग्नलवर कसं असतं की आपल्याला इन केस रोड क्रॉस करायचा आहे तर तिथे एक बटन दिलेलं असतं क्रॉस करणाऱ्या लोकांसाठी. ते आपण प्रेस केल्यानंतर काही वेळानंतर आपल्यासाठी ग्रीन सिग्नल येतो आणि आपल्यासाठी रोड ओपन होतो. सो गाड्या थांबून जातात. त्या माणसानं रोड क्रॉस केल्यानंतर पुढच्या गाड्या क्रॉस करू शकतात. इकडे समोरच्या गाडीला फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते. पहिले आप पहिले आप पहिले आप असं असतं की नाही तुम्ही आधी जा तुम्ही आधी जा असं करतच 20-30 सेकंद त्यात निघून जातात. तर असं नाही की नाही नाही पहिले मीच जाणार, तो हा म्हणतो मीच जाणार, तो म्हणतो मीच जाणार, हे तुम्हाला इकडे नाही बघायला मिळणार. इकडे समोरच्याला अगोदर प्राधान्य दिलं जातं आणि मग आपण स्वतःचा विचार केला जातो. त्यानंतरचा पॉइंट असा की इकडे ओव्हरटेक सिस्टीम नाहीये गाड्यांना. तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही. त्याची लेन सुद्धा सेपरेट असते ओव्हरटेक करण्यासाठी. रोडच्या म्हणजे या ट्रॅफिक रूल्स मधल्या ज्या लेनवर मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकतात. पण इकडे असं आहे की तुम्ही गाडीला ओव्हरटेक करू शकत नाही. मी रिटर्न पॉलिसीबद्दल बोलेन. खरं सांगायचं झालं तर मला शॉक सुद्धा बसला ऐकल्यानंतर. पण मला छान पण वाटलं की ती अजिबातच कुठली कटकट नाही, कुठला असा वाद नाही त्या बाबतीत. रिटर्न पॉलिसी अतिशय सोयीस्कर आणि छान आहे. कसं असतं की सपोज एखादा फूड आयटम आहे तो तुम्ही घेतलाय आणि त्यातलं तुम्ही दोन तीन सपोज ब्रेड आहे तर ब्रेडच्या 2-3 स्लायसेस तुम्ही टेस्ट केल्या आणि तुम्हाला तो ब्रेड फ्रेश नाही वाटला किंवा तुम्हाला त्यात काही जाणवलं की नाही हे खाण्याजोगं, तर तुम्ही ते ॲज इट इज नेऊन दिलं तरी ते लोक तुमच्याकडून बिल सुद्धा मागत नाही, प्राइस टॅग सुद्धा नसतो, तरी पण त्यांना ते रिटर्न अतिशय इझिली रिटर्न होऊन जातं. बाकी कपड्यांच्या बाबतीत सुद्धा असंच आहे की तुम्ही 2-3 वेळा घातलं आणि त्याची क्वालिटी तुम्हाला नाही आवडली किंवा कलर गेला, कलर फेड झाला म्हणा किंवा क्वालिटीत काही इश्यू, तुम्हाला जे काही इश्यू असतील तर तुम्ही रिटर्न करायला गेल्यानंतर ते असं नाही म्हणत की ह्याचा प्राइस टॅग कुठे आहे, ह्याची रिसिट कुठे आहे, असं इकडे काहीही लागत नाही. तुमच्याकडे एक कार्ड असतं मेंबरशिपचं. ते कार्ड घेतल्यानंतर तुम्हाला ते एका शब्दानंही विचारत नाही की तुम्ही का रिटर्न करताय. तुम्हाला काहीही न विचारता तुमचं प्रोडक्ट इझिली रिटर्न होऊन जाऊ शकतो. सो मला ही रिटर्न पॉलिसी आवडली. त्यानंतरचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, जे आम्ही इकडे इंडियन फूड खूप मिस करतोय. इकडे खरं सांगायचं तर अमेरिकन फूडला टेस्ट नाही आहे. आता हा वादाचा मुद्दा होईल पण हरकत नाही, ज्याचं त्याचं मत असतं. मला खरोखर जाणवलं की आपल्या इकडे जे मसाले आहेत ते मी इकडे घेऊन आले अर्थातच. आपल्या इकडे मसाल्यांना ज्या टेस्ट आहेत त्यामुळे त्या भाजीत म्हणा किंवा त्यामुळे त्या खाण्याच्या पदार्थांमध्ये जी चव उतरते ते इकडे नाहीच बघायला मिळत. कारण यांचे स्पायसेसच नाही आहेत, यांच्याकडे मसाल्यांचं स्टॉकच असं नाहीये की यांच्या खाण्याला टेस्ट असेल. त्यांना ती सवय झाली आहे. पण मला इकडचं फूड टेस्टलेस वाटलं. खरोखर टेस्ट नाहीये त्या फूडला. आम्ही इथे अमेरिकन रेस्टॉरंटमध्ये जेव्हा अमेरिकन फूड टेस्ट करायला गेलो होतो तेव्हा आम्ही चिली सॉसचे काही पॅकेट्स आणि पेरी पेरी मसाला असं सगळं सोबत घेऊन गेलो होतो. कारण आम्हाला कल्पना होती की अमेरिकन फूड आपण टेस्ट करायला जातोय तर तिथे काय असणार आहे. सो खूप छान होता तो एक्सपिरियन्स. तो व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करणार आहे, तुम्ही नक्की बघा अमेरिकन फूड काय टाईपचं असतंय. त्यानंतरचा मुद्दा सांगायचा तर टीप कल्चर. आपल्या इकडे कसं आहे की आपण सलॉन्समध्ये जातो हेअर कट करायला किंवा ब्युटी पार्लर्समध्ये जातो किंवा वॉट एव्हर, तुम्हाला जे काही होम डिलिव्हरी होतंय तुमचं फूड त्यावर तुम्हाला इकडे कंपल्सरी टीप देणं गरजेचं असतं. कंपल्सरी इन द सेन्स इथे तुम्हाला गव्हर्नमेंटने कंपल्शन केलं असं नाही, पण तुम्ही टीप दिली नाही तर तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं बघितले जाईल. $4 ते $5 टीप ही तुम्हाला लागतेच. रेस्टॉरंट्सला जा किंवा सलॉन्सला जा किंवा होम डिलिव्हरी एखादी फूड तुम्हाला डिलिव्हर झालंय तर तुम्हाला तिथे टीप द्यावीच लागते. इकडे टीप कल्चर खूप आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा असा की आपली सगळ्यांचीच मुलं आपल्यासाठी खूप लाडकी आणि खूप जवळची असतात. पण इथे आल्यानंतर मला सगळ्यात मोठा शॉक बसला तो असा की इथे मुलांना अगदी 8-9 महिन्याचं झालं बाळ की त्याला सेपरेट रूममध्ये झोपवतात. भले तिथे कॅमेराज वगैरे फिट करतात, आपलं बाळ व्यवस्थित झोपलंय की नाही हे ते त्यांच्या रूममधून चेक करतात, पण सेपरेट झोपवणं, सेपरेट मुलाला सगळं सेपरेशन करून टाकतात. म्हणजे त्या मुलांना ते अगदी 8-9 महिन्यापासून किंवा 1 वर्षाच्या बाळापासून असतानापासून त्यांना ते इंडिपेंडंट व्हायला शिकवतात. त्यानंतरचा मुद्दा मला तुम्हाला सांगा असं वाटेल की इथे मुलं 16 वर्षाची झाली
की मुलांना लगेचच आई वडील शिकवतात की तुम्ही आता इंडिपेंडेंट व्हायचं, तुम्ही तुमचं अर्निंग सुरू करायचं. 16 वर्षाची झाले की मुलं पार्ट टाइम जॉब सुरू करतात, मग ते काही का असे ना ते त्यांच्या परीनं कमवायला लागतात आणि इंडिपेंडंट होतात. सो त्यांना पैशांची व्हॅल्यू कळते. मला हा एक पॉईंट छान वाटला इथला की इथली मुलं खूप इंडिपेंडंट आहेत. 16 वर्षानंतर ते स्वतःचा खर्च करायला तयार असतात. त्यानंतर मला इकडे जे वेगळी गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे इकडचे लाकडी घरं. लाकडी घरं म्हणजे आपण विचार केला तर आपल्याला असं वाटतं अरे बापरे, हे तर काय मजबूत असणार आहे, केव्हा पण आपल्या डोक्यात खाली येणार. तर असं नसतं. इकडची सगळीच घरं लाकडी घरं लाकडांपासून बनवलेली आहेत. त्याचं कारण असं की प्रॉपर इन्सुलेशन पाहिजे. इकडच्या टेम्परेचरला साजेसं असं घर बनवलेलं असतं. त्यामध्ये बरेच मटेरियल असं यूज केलेलं असतं की विंटरमध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित सर्व्हाइव्ह करू शकाल. आपल्या इकडे कसं घरं दगड, माती, सिमेंट कॉन्क्रीटची बनलेली असतात, तशी इथे घरं लाकडी असतात. याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे, तो तुम्ही नक्की बघा की घराचं कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे होतं. त्यानंतर मला अजून एक गोष्ट जी चांगली पण वाटली ती अशी की इकडच्या गाड्यांमध्ये कंपल्सरी बेबी सीट किंवा कार सीट असतात, बूस्टर सीट, ज्यामध्ये आपण मुलांना इथे गाडीमध्ये पुढे बसणं अलाउड नाहीये. ते तर सेफ्टी पर्पजसाठी की इकडचं गव्हर्नमेंटने किती छान विचार केला आहे बघा. आपली मुलं सेफ राहिली पाहिजे. कसं असतं की तुमचं बाळ जन्माला आल्यापासून ते 7 ते 8 वर्षाचं होईपर्यंत इकडे तुम्हाला बेबी सीट असतं आणि एकदा 8 वर्षाचं झाल्यानंतर इकडे बूस्टर सीट असतं. पण 12 वर्षाचा तुमचा मुलगा होत नाही तोपर्यंत त्याने मागे त्याच सीटवर बसायचं. हे ऐकायला वेगळं वाटेल, पण आपल्या मुलांच्या सेफ्टीसाठी ते खूप छान आहे आणि मला खरोखर आवडली आहे ही आयडिया. अमेरिकेत आल्यानंतर जशा बऱ्याच गोष्टी जाणवल्या खाण्यापिण्यापासून, तसं ॲक्च्युली सांगायला हरकत नाही हा विषय, पण इकडे जेट स्प्रेज नसतात वॉशरूममध्ये किंवा टॉयलेट्समध्ये. सो इनिशियली आल्यावर आम्हाला बराच प्रॉब्लेम फेस करावे लागले की कसं असतं आपल्याला एक सवय असते रुटीनमध्ये त्या गोष्टींची. इकडे जेट स्प्रेज अवेलेबल नसतात, त्यामुळे इकडे टिश्यू पेपर किंवा वेट वाईप्स वगैरे यावर सगळं चालवावं लागतं टॉयलेट्समध्ये काम. सो वियर्ड वाटतं हे सगळं ऐकायला, पण दिस इज फॅक्ट. पण आपले इंडियन लोक काहीतरी जुगाड करून बसवून घेतात जेट स्प्रेज. पण हो, हे खरं आहे की इकडे तुम्हाला कुठेही जेट स्प्रे बघायला मिळणार नाही. त्यानंतर मला इकडे सगळ्यात शॉकिंग काही वाटलं असेल तर ते गन कल्चर. इकडे प्रत्येकाकडे गन्स अवेलेबल आहेत आणि गव्हर्नमेंटने तुम्हाला परमिशन दिली आहे स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी, सेल्फ डिफेन्ससाठी गन ठेवणं तुम्हाला अलाउड केलं आहे. सो उद्या उठून असं काही इमर्जन्सी आली की तुमच्या प्रिमायसेसमध्ये तो व्यक्ती आला आहे आणि तुम्ही सेफ नाही आहात, तर तुम्ही त्या व्यक्तीला वॉर्निंग देऊन तुम्ही शूट सुद्धा करू शकता. ती सुद्धा परमिशन गव्हर्नमेंटने तुम्हाला दिलेली आहे. मला थोडं शॉकिंग वाटलं, पण सेफ्टी पर्पजसाठी ते इम्पॉर्टंट सुद्धा आहे. सो आपल्या इकडे इतक्या इझिली गन्स अवेलेबल होत नाहीत, गन्स मिळत नाही, पण इथे तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला स्वतःची पर्सनल गन आहे आणि ती गव्हर्नमेंटनंच अलाउड केलेली आहे. गन्स जसे टॉयजच्या शॉपमध्ये जाऊन आपण मुलांसाठी गन घेतो, तशा इथे गन बऱ्याच ठेवलेल्या असतात. तुम्ही छोट्या गनपासून मोठ्या गनपर्यंत बऱ्याच प्रकारच्या गन पाहू शकतात, बऱ्याच प्रकारच्या गन घेऊ शकतात. त्यानंतर गन रेंज म्हणून इथे येतं की तुम्हाला खेळण्यासाठी, म्हणजे एक दिवस असाच एक वीकेंड तुम्ही टाइमपास म्हणून गेलात आणि प्रत्येक टाईपची गन तुम्ही यूज केली, शूटिंग केली, तुम्ही त्याचा आनंद सुद्धा घेऊ शकतात. मी तो व्हिडिओ सेपरेट टाकणार आहे, तुम्ही नक्की बघा. गन रेंज मधला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल. त्यानंतर शेवटचा मुद्दा असा की इकडचे सलॉन्स किंवा ब्युटी सर्व्हिसेस अतिशय कॉस्टली आहेत. लेडीजचे ब्युटी सर्व्हिसेस, लेडीज नाही जेंट्स पण, सगळ्याच टाईपचं सलून. मी तुम्हाला सांगते ना की अमेरिकेत जिथे कुठे हार्ड वर्क आहे, लेबर वर्क आहे किंवा जिथे कुठे माणसांचे हे कष्ट लागत आहेत,
ते सगळं तुम्हाला खूप कॉस्टली दिसेल. इथे प्रत्येक गोष्ट आपल्याला करावी लागते. इथे लेबर कॉस्ट खूप जास्त आहे, त्यामुळे इथे ब्युटी पार्लर्स आणि सलोन्स खूप महागडे आहेत. मी एक हेअर कटिंगचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, त्यात तुम्हाला दिसेलच की इकडेचे सलोन्स किती महाग आहेत. सो अशा प्रकारे वेगवेगळे कल्चर शॉक्स आम्हाला लागले इथे आल्यापासून. आम्ही बऱ्याच गोष्टी अनुभवल्या, काही गोष्टी खूप वियर्ड वाटल्या, काही गोष्टी नॅचरल वाटल्या, बरेच अनुभव आले. तर अशा अनुभवांमधून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकतो आहोत आणि आज मी तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर पण केल्या. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. इकडचं कल्चर ऐकण्यातून तुम्हाला कसं वाटलं, आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू. बाय बाय.